मित्रांनो, राज्य शासनाच्या वतीने काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय आणि काही महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ जे निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत। तर या मंत्रिमंडळ निर्णयामुळे, शासन निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठ्या प्रमाणावरती जो फायदा आहे तो होणार आहे। तर हा निर्णय काय आहे किंवा ही योजना काय आहे याबद्दलची जी माहिती आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंसाठी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण शासन निर्णय जो आहे तो पाहूया। नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस, गारपिटी यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर निधी जो आहे तो आपल्याला मिळणार आहे। याबाबतचा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्यामार्फत 1 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जी नुकसान भरपाई आहे ती आपल्याला जास्त मिळणार आहे। शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला यापूर्वी जी मदत मिळत होती त्याच्यामध्ये आता वाढीव दराने जी आपल्याला मदत आहे ते आपल्याला यामध्ये मिळणार आहे। तर आपण या ठिकाणी जर पाहिलं, जिरायत पिकांच्या नुकसानीसाठीची जी मदत आहे 8,500 प्रति हेक्टर ही आपल्याला मिळत होती। आता ही जी रक्कम आहे, मदतीचे वाढीव दर जे आहेत ते आपण जर पाहिलं तर आता जवळपास आपल्याला डबल जी रक्कम आहे ती मिळणार आहे, म्हणजे 13,600 प्रति हेक्टर एवढी जी मदत आहे आपल्याला मिळणार आहे। यापूर्वी आपल्याला फक्त 2 हेक्टरसाठीच एवढी मदत मिळत होती, परंतु शासनाने ही जी मर्यादा आहे आता 3 हेक्टरपर्यंत रक्कम जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे जवळपास 7.5 एकरापर्यंत नुकसान जर झालं असेल तर आपल्याला याची जी मदत आहे ती शासनाकडून आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे। यानंतर आपण जर पाहिलं, बागायत पिकांच्या नुकसानीसाठीची जी मदत आहे 17,000 प्रति हेक्टर एवढी होती आणि मर्यादा जी आहे फक्त 2 हेक्टरपर्यंतच एवढीच आपल्याला मदत मिळणार होती, परंतु शासनाने ही जी रक्कम आहे जवळपास 27,000 प्रति हेक्टर एवढी केलेली आहे आणि जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत आपल्याला जी मदत आहे ती आपल्याला मिळणार आहे। यानंतर आपण जर पाहिलं तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत आहे ती यापूर्वी 22,500 प्रति हेक्टर एवढी आपल्याला मिळणार होते आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी आपल्याला जी रक्कम आहे जवळपास 45,000 रुपये एवढी रक्कम जी आहे ती आपल्याला मिळणार होती। तर मित्रांनो, ही जी रक्कम आहे ही देखील आता शासनाने वाढवलेली आहे आणि जे क्षेत्र आहे त्याची मर्यादा देखील शासनाकडून वाढवण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर 36,000 प्रति हेक्टर एवढी जी मदत आहे ती शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंतची जी मर्यादा आहे ती शासनाकडून वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे जवळपास 1 लाख रुपयापेक्षा अधिक जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ही जी रक्कम आहे ती DBTद्वारे मिळणार आहे। तर मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेल की आपल्या आधार क्रमांकाला बँक लिंक असणं आवश्यक आहे। बरेचदा बाकीच्या लोकांना नुकसान भरपाई मिळते आणि आपण नुकसान भरपाईपासून वंचित राहतो आणि अशा वेळी मग आपल्याला तालुका कृषी अधिकारी असेल किंवा तलाठी भाऊसाहेब आहेत त्यांच्याकडे आपल्याला चक्र मारावं लागतात। तर मी आपणाला विनंती करेल की आपल्या आधार क्रमांकाला बँक लिंक आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आधार सीडिंग चेक करू शकता आणि जर आपल्या बँक लिंक नसेल तर मी सोपी प्रक्रिया आपल्याला सांगू इच्छितो। आपल्याला काय करायचं आहे, आपल्या गावातील पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे। पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला फक्त पोस्टामध्ये खातं उघडायचं आहे, कारण की भविष्यामध्ये शासनाच्या सर्व योजना ह्या DBTद्वारे म्हणजेच आधार कार्डला जी बँक लिंक असणार आहे त्या बँक खात्यावरती आपली जी रक्कम आहे ती जमा होणार आहे। तर विनंती करेल की आपण पोस्टामध्ये खातं उघडून घ्या आणि आपली ही नुकसान भरपाईची जी रक्कम आहे तात्काळमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे, अशा प्रकारची माहिती शासनाने सादर केलेली आहे। याबाबत जर आपण पाहिलं, खाली राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विविध निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात यावी, अशा प्रकारचे जे आदेश आहेत ते शासनाच्या वतीने देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी जी मदत आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। पुढील 4 ते 5 दिवसामध्ये ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे वर्ग करण्यात यावी, अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। तत्काळमध्ये ही जी रक्कम आहे आपल्या खात्यामध्ये जमा होईल। त्यासाठी फक्त विनंती एवढीच राहील की आपल्या आधार क्रमांकाला बँक जी लिंक आहे ती असणं आवश्यक आहे। DBTद्वारे हे पैसे जे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा होतील।
तर विनंती राहील आपण पोस्टामध्ये खातं उघडून घ्या. तर अशा प्रकारची ही एक शेतकरी बंधूंनो महत्त्वाची माहिती आहे. अशाच ज्या डेली अपडेट आहेत जर आपल्याला हवे असतील मित्रांनो, तर आपला यापूर्वीचा आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला आहे, परंतु तो यूट्यूब चॅनल काही कारणास्तव आपण बंद केलेला आहे. त्यासाठी विनंती करेल, व्हिडिओच्या खालील सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे ते आपल्याला दाबायचं आहे, बेल आयकॉन आपल्याला दाबायचं आहे, म्हणजे शासनाच्या ज्या नवनवीन योजना आहेत त्या सर्व योजना मी आपणापर्यंत सादर करेल. या व्यतिरिक्त मित्रांनो, आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. आपल्या ज्या समस्या असतात, आपल्या ज्या शंका आहेत त्या आपण दूर करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा. आमच्या इंस्टाग्राम आय डीला भेट द्या, डिजिटल अभिजित या नावाने इंस्टाग्रामला आपण सर्च करू शकता. तर अशा अपडेट आहे. अशी काही नवीन माहिती उपलब्ध झाली तर मी आपल्यापर्यंत सादर करेल आणि विनंती करेल, आपल्याला जर ज्या समस्या असतील त्या आपण मला विचारू शकता. कमेंट्समध्ये आपल्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातील मित्रांनो. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. नवीन माहिती उपलब्ध झाली तर आपल्यापर्यंत सादर करेल मित्रांनो.